मित्रांनो, इंग्रजी ही आपल्याच मातृभाषेसारखी एक भाषा आहे। ग्रामर शिकून किंवा वेगवेगळे पुस्तकं वाचून कोणीही इंग्रजी बोलणे शिकू शकत नाही। बाजारामध्ये 30 दिवसांमध्ये इंग्रजी शिका असे टायटल असणारे भरपूर पुस्तके अवेलेबल आहेत। त्या पुस्तकांमध्ये ग्रामर, वर्ड्स, सेंटेन्सेस, कन्व्हर्सेशन असे वेगवेगळे टॉपिक्स असतात। आपण मार्केटमधून ते पुस्तक विकत घेतो, त्या पुस्तकांना वाचतो आणि वाचन झाल्याच्या नंतर त्या पुस्तकांचं काम संपून जाते। असे एक नाही तर अनेक पुस्तकं आपण वाचत असतो इंग्रजी शिकण्यासाठी। ज्या विद्यार्थ्याला इंग्रजी शिकायची असते त्या विद्यार्थ्याने कमीत कमी 3 ते 4 पुस्तकं इंग्लिशवरती वाचलेलेच असतील। ही पुस्तके वाचली की आपण लगेच इंग्रजी बोलणे सुरू करतो का? जर पुस्तके वाचल्याने इंग्रजी बोलणे येत असते तर प्रत्येक विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याला इंग्रजी बोलायची आहे, शिकायची आहे, लिहिणे, रायटिंग, रीडिंग अँड स्पीकिंग ह्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याने 100-150 रुपयाचं एखादं पुस्तक विकत घेतलं असतं, ते पुस्तक वाचलं असतं आणि लगेच इंग्रजी बोलायला सुरुवात केली असती। बट असं होत नाही। मी कोणत्याही पुस्तकाला वाईट बिलकुल म्हणत नाही आहे। कोणतेही पुस्तक आपण घेतलं तर त्यामधून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात। ग्रामर आपण शिकू शकतो, वेगवेगळे सेंटेन्सेस, वेगवेगळे वर्ड्स आपण त्यामधून शिकू शकतो। प्रत्येक बुकमध्ये नॉलेज भरपूर असते, कोणतेही बुक वाईट नसते। बट मित्रांनो, पुस्तके वाचून इंग्रजी बोलणे इट इज इम्पॉसिबल। पुस्तकांसोबतच आणखी इतर गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात। त्याशिवाय, त्या गोष्टींशिवाय त्या पुस्तकांचा काहीही अर्थ नाही आहे। लेट मी गिव्ह यू ॲन एक्झाम्पल। माझे शिक्षक प्रोफेसर कांतीलाल पाटील सर नेहमी विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सुद्धा एक्झाम्पल द्यायचे की जर तुम्हाला चांगले शरीर बनवायचं असेल, बॉडी बिल्डिंग जर करायची असेल तर तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचून किंवा तुम्ही जर फक्त जिममध्ये गेले, तिथे बसून राहिले आणि इतरांना वर्कआउट करताना बघितलं तर तुमची बॉडी नाही बनणार। तुम्हाला 6 पॅक ॲब्स पाहिजे असतील, बायसेप चांगले पाहिजे असतील, चांगली हेल्थ हवी असेल तर फक्त बुक वाचून किंवा जिममध्ये जाऊन हे पॉसिबल नाही आहे। त्यासाठी तुम्हाला स्वतः वर्कआउट करावं लागेल, व्यायाम करावा लागेल, एक्सरसाइज डेली करावी लागेल, वेगवेगळी डाईट तुम्हाला फॉलो करावं लागेल। ह्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतरच तुम्ही चांगलं आणि सुडोल शरीर बनवू शकता। अशाच प्रकारे जर एखाद्याला स्विमिंग शिकायची असेल तर फक्त स्विमिंगचे बुक्स वाचून, स्विमिंगचे व्हिडिओज बघून किंवा कोच लावून, कोचचं ऐकून तुम्ही स्विमिंग शिकू शकत नाही। जर तुम्हाला पोहणे शिकायचे असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये उतरावेच लागेल। व्हॉट आय मीन टू से इज की जर तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी बुक्स वाचत असाल, व्हिडिओज बघत असाल, खूप काही गोष्टी करत असाल तर हे फक्त एक थेरॉटिकल नॉलेज आहे। जसं पोहण्यासाठी तुम्हाला पाण्यात उतरावं लागते त्याच प्रकारे इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा तुम्हाला इंग्रजी बोलावी लागते। इंग्रजी बोलल्याशिवाय इंग्रजी बोलणे येऊ शकत नाही। स्विमिंगचे बुक रीड करून जसं तुम्ही पोहणे शिकू शकत नाही त्याच प्रकारे इंग्रजीवर लिहिल्या गेलेले पुस्तके वाचून तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही। स्विमिंग, वर्कआउट, बॉडी बिल्डिंग अँड इंग्लिश स्पीकिंग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली केल्याच्या नंतरच येतात। कोणतेही बुक वाचून किंवा काहीही व्हिडिओ वगैरे बघून किंवा ऐकून ह्या गोष्टी येणे शक्य नाही आहे। त्यामुळे इंग्लिश स्पीकिंगसाठी जर तुम्ही काही पुस्तके वाचत असाल तर तुम्हाला इंग्लिश बोलणे येणार नाही। तुम्ही तुमचं ग्रामर इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही वर्ड्स शिकू शकता, तुम्ही सेंटेन्स पॅटर्न शिकू शकता, तुम्ही टेन्सेसवरती प्रॅक्टिस करू शकता। खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बुक्समधून शिकू शकता जे तुम्हाला स्पीकिंगमध्ये डेफिनेटली हेल्प करतील। परंतु बुक वाचल्यानंतर त्या बुक्समध्ये जे पण दिलेलं आहे, ज्या पण प्रॅक्टिसेस सांगितलेल्या आहेत त्या सर्व केल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही। जसं की एखादं स्विमिंगचं बुक असेल की त्याच्यामध्ये जर सांगितलं असेल की तुम्हाला पाण्यामध्ये उतरावं लागेल, पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर काय काय करायचं हे त्यामध्ये लिहिलेलं असणार। बट तुम्ही जर पाण्यामध्ये उतरलेच नाही तर तुम्हाला स्विमिंग कधी येणारच नाही। सिमिलरली एखाद्या इंग्लिश स्पीकिंगच्या बुकमध्ये, इंग्लिश शिकवणाऱ्या बुकमध्ये ज्याही गोष्टी लिहिलेल्या असतात की तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतील, त्या गोष्टी कराव्या लागतील, तर त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही, जोपर्यंत तुम्ही इंग्लिश बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला स्पीकिंग येणार नाही। त्यासाठीच वेगवेगळे क्लासेस असतात की ज्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी आवश्यक आहेत त्या क्लासेसमध्ये करून घेतल्या जातात। सो आजची टिप ही आहे की जे पण तुम्ही वाचाल, ऐकाल, जोही व्यक्ती तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी काही ना काही टिप्स सांगत असेल त्या जोपर्यंत तुम्ही अप्लाय करत नाही तोपर्यंत रिझल्ट भेटणार नाही। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।